तर नमस्कार काका. नमस्कार काकी. नमस्कार. तर काका सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्कार. मी मुंबई येथे राहणारा शेतकरी भाऊसाहेब नामदेव फडतरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तर काका साधारण तुम्ही किती वर्षापासून या बिजली फुलाची लागवड करता? तसं आम्ही बैठक साधारण 15 वर्ष झाले असतील. हं. 15 वर्षापासून आम्ही आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपलं आम्ही फुलं लावतोय. ओके. तर साधारण किती जागेमध्ये तुम्ही ही फुलांची लागवड केली? ही आता सध्या आपली एक 8 पांड्यामध्ये 16 गुंठ्यामध्ये ही लागवड केलेली आहे. ओके. आणि त्या फुलाची झेंडूची फुलं असतात ना, हं. तिथे ते फुलाची लागवड केली, फुलं काढलेली आहेत आता हं, हं. आणि बिजली ठेवलेली आहे. ओके. मग हे आता म्हणतं का साधारण एक 6 पांडे असेल बिजली. ओके. तुम्ही ही बिजली फुलाची लागवड केली तर त्यासाठी जमीन कोणती वापरली? जमीन साधारण कसते पण चालते, हलकी पण चालते आणि भारी पण चालते, काळवट पण चालते आणि तांबट पण चालते. हं. तर आपली ही जमीन सगळी तांबटच आहे. हं. तर आपलं ह्याचं खत तांबट जमीन थोडी हलकी असते ना, की थोडं खत जास्त वापरायचं हं. त्याला. आणि साधारण ह्याचं अंतर आहे ना, एक 4 फुटाचं अंतर ठेवायचं ओके. सरीचं. आणि फुलांचं मधलं अंतर आहे ना 2 फूट 3 फूट हं. अंतर ठेवलं तरी चालतं. हं. आणि ह्याचं साधारण आपण पाण्याची व्यवस्था पण आपण ड्रिप केलेलं आहे बघा इकडं. हां. हे ड्रिप आहे ना, ते ड्रिप केलेलं आहे. ड्रिप केलं की आपलं मोटरचं बटन दाबलं की आपण डायरेक्ट त्याला जास्त आडवायचं नाही, काय नाही. ड्रिप केलं की आपलं पाण्याची व्यवस्था पण चांगलं होतं. ओके. हा. ही जी फुलं आहेत ती हां. कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत? तसं बघितलं ना तर बिजली फुलामध्ये जास्त प्रकार नसतातच. हं. ही पिवळी आणि ही बघितली ही पांढरी. हं. ही पांढरी असतात ना, हं. ती आणि हे फक्त पिवळी. ओके. असं जास्त प्रकारचं तसं काही नसतं. पण हे साधारण काँग्रेस सारखे, हे बघा ही काँग्रेस सारखं असते. हं. हे पण जास्त प्रकार नसतात याच्यामध्ये, 2च प्रकार असतात याच्यामध्ये. ओके. तर साधारणतः काका या बिजली फुलाच्या लागवडीचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलंय? तसं व्यवस्थापन बघितलं ना तर आपण ही आपली शेती आहे. हं. शेतीला पहिले बैलांनी नांगरणी करायची किंवा ट्रॅक्टरने नांगरणी करायची. हं. नांगरणी केल्यानंतर त्याचे सपाटीकरण करायचं. हं. सपाटीकरण केल्याच्या नंतर मग साधारण 3-4 फुटावरती एक सरी पाडायची. सरी. ओके. सरी पाडायच्या नंतर मग अशी ड्रीप हातरायची. हं. ड्रीप हाताच्या नंतर साधारण मग 2 फुटावरती 6 फुटावरती ते रोपाचं लागवड करायची. हां. लागवड केल्याच्या नंतर मग त्याला आपण ड्रीपवरती पाणी सोडलं किंवा आपण खतपत त्याला सोडू शकतो. हं. आणि सोडल्यानंतर मग साधारण पुढे रोप एवढं मोठं झालं हं. की नंतर त्या ह्या गुंड्या येतात अशा. हं. मग असं आपण थोडं फुडलं ना, हं. फुडलं की मग खालून ते फुटवा जास्त करतं ते. ओके. जास्त फुटवा केला की मग ते आता ऑटोमॅटिक त्याला फुलं येतात. तर या फुलासाठी तुम्ही खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलंय? कसं आहे, ह्या पिकांसाठी आम्ही आधुनिक शेती म्हटलं तर आम्ही रासायनिक खत न वापरता ते आमच्या घरामध्ये आमच्या बैलांचं जे खत तयार होतं, गांडूळ खत, शेणखत, सेंद्रिय खत, त्याच्यापासून आता आम्ही शेतीचं सध्या आम्ही चालू केलेलं आहे. आणि त्या सेंद्रिय खताने काय होतं की आरोग्यासाठी पण आज आपल्याला युरिया सुफला खूप घातक आहे. म्हणून आम्ही आता ते राबवतोय सेंद्रिय खताचं. आमचं ते कांदा आहे, इकडे ही फुलं आहेत, हे सध्या आम्ही आता रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खतावरती जास्त जोर देतोय. आणि त्याच्यामुळे आमची ही जी पिकं आहेत, ही जी फुलं आहेत, ही खूप छान येतात. ओके. आणि त्याच्यामुळे तुमचं जमिनीचे पण जे आहे हा, आमच्या जमिनीचा सुपीक वाढतोय. असं पहिलं जे आमचं शेती होती एकदम ही होते, जे खडखड होते. पण आता जे आम्ही शेणखत वापरतोय तर आमची शेती पूर्ण की एकदम सुपीक झालेली आहे. बरोबर. हा, 10 वर्षापूर्वी आमची शेती एकदम म्हणजे खडतळ होती. पण आता याच्यानंतर आम्ही जे वापरतो शेणखत एकदम सुपीक झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं की आमची फुलं या सेंद्रिय खताने कशी सुंदर आलेली आहेत. तसं सेंद्रिय खत पण वापरलं आणि थोडं युरिया सुपला थोडं साधारण द्यायचा, डोस द्यायचा त्याला. डोस दिला आम्ही कसं की सेंद्रिय खत आणि हे आपलं युरिया सुपला खत, हे दोन्हीचं थोडं कॉम्बिनेशन झालं ना, थोडं म्हणजे कसं पिकाला आपण जोम देतो येतो जरा वाढी करता की मग फुल पण चांगलं पडतं. त्याचं फुल चांगलं मोठं पडतं आणि फुलाला म्हणजे मार्केटला बाजार थोडं जास्त भेटतं. मग त्याला हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं ना की फुल चांगलं येतं जरा. तर याचा लागवडी योग्य ऋतू कोणता? तसं बघितलं तर लागवडी ऋतू जसं म्हणजे तुम्ही कधी पण एप्रिल मेला लावली किंवा जानेवारी फेब्रुवारी लावली तर चालतं. कधी पण तसं आपल्यावरती आहे, तुम्ही कधी पण सीझन घेऊ शकता. आणि तसं पुढं बाजारभाव जे समजा गणपती असेल, दसरा असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला वाटतं ना किंवा जास्त बाजारभाव व्हावेल, त्या हिशोबाने तुम्ही कधी पण लागवड करू शकता याची. ओके. आणि आता कसं झालं की सगळे शेतकरी आहेत ना, प्रत्येक असे असते की दसऱ्या दिवाळी आपल्याला जास्त बाजार भेटतो. जास्त बाजार भेटतो. त्यामुळे सगळे शेतकरी असे करतात की दसऱ्या दिवाळी पुढे बघून त्या लागवड करतात. तर प्रत्येक शेतकरी तसं नाही केलं पाहिजे.
की प्रत्येक शेतकऱ्याने हा एक नुसतं पुढे उद्देश ठेवून लागवड नाही केली पाहिजे त्याची. प्रत्येक शेतकऱ्याने ना नुसतं दसरा दिवाळी ते बघायचं नसतं. कसं की सगळे शेतकरी दसरा दिवस बघतात आणि सगळे शेती आपले सगळे फुलं लावतात. फुलं लावलं की काय होतं, मग उत्पन्न जास्त होतं. उत्पन्न जास्त झालं की मग मार्केट बाजारभाव कमी भेटतो. त्या कसं पाहिजे, तुम्ही कधी पण लावलं ना की मग शेतीचं कधी हवामान पण त्याचं हवामान असतं की हवामान चांगलं असेल तर मग किंवा पाऊस जास्त पडला किंवा पाऊस कमी पडला त्याच्यावर पण समजा ढगाळ वातावरण असेल तर मग याच्यामध्ये ह्याला काही जास्त रोग बी काही होत नाही. याला फक्त साधारण याला खर्च दुसरा जास्त खर्च वेस्ट खर्च नसतो अजिबात. फक्त याला मावा होतो आणि फक्त करपा होतो ना असा, थोडं फक्त करपा होतो. फक्त करप्याचं औषध आणि फक्त मावेचं औषध एवढंच मारायचं असतं याला. याला खर्च जास्त होत नाही. पण शेतकऱ्यांनी एक हा विचार केला पाहिजे की नुसतं दसरा दिवाळी बघून नाही लावलं पाहिजे. पुढलं पण ऋतू आपलं समजा जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, समजा पुढे मार्च एप्रिल असेल, कधी पण फुलं लावली तरी चालतात. आणि जास्त उत्पन्न झालं की मग बाजार कमी भेटतो आणि उत्पन्न कमी घटलं की मग बाजार जास्त भेटतो. तसं आम्हाला साधारण ह्याचं 200 रुपये किलोची फुलं गेली ती. तर आता हे सुद्धा आता बाजार कमी झालेला आहे. आता 20 रुपये 30 रुपये किलो बाजार राहत आहे सध्या. हा तर आता आम्ही आहे ते हे काल तोडली, पण आज सगळी काय फुलं तोडले ना आम्ही. ते आता हे तशी ठेवू, आता थोडी दिवस ठेवायची तर ही काढून टाकायची आणि दुसरं पीक घ्यायचं मग. हे रोप लावल्यापासून आपण किती महिन्यांपर्यंत याचं उत्पन्न घेऊ शकतो? साधारण तसं पाहिजे ना. बघा आता हे आपण समजा रोप लावलं, रोप लावल्याच्या नंतर खत व्यवस्थापन आपण चांगलं व्यवस्थित केलं तर आपल्याला महिन्यात 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर आपले फुलं चालू होतात. चालू झाली फुलं चालू झाली की कमीत कमी 3-4 महिने तर हे चालतात फुलं. 3 महिने फुलं चालतात. म्हणजे आणि 3-4 महिन्यापर्यंत. हा 3-4 महिन्यामध्ये हे फुलं चालतात. फक्त ह्याचं नियंत्रण काय करायचं, फक्त कीड होऊ नये म्हणून आणि फक्त मावा होऊ नये म्हणून एवढं फक्त 2च व्यवस्थित केलं. औषध फवारणी व्यवस्थित केली ना त्याला बाकी दुसरा रोग काही होत नाही याला. आणि ह्याला तसं काही खर्चाचा विषय म्हणजे मोठा खर्च नाही, पण उत्पन्न चांगलं आहे. फक्त बाजारभाव व्यवस्थित घातला तर शेतकऱ्याला भरपूर फायदा आहे. या फुल झाडांवरती फवारण्या करावं लागतात का? तसं बघितलं तर ह्याच्यावरती फवारणी जास्त करावं लागत नाही, कारण आपण सेंद्रिय खत वापरतो ना याला. सेंद्रिय खतामुळे काही ह्याला रोग जास्त होत नाही. आणि रोग समजा झाला तर मावा झाला तर मग रोगवर आपलं वापरायचं याला. आणि समजा किडा असेल तर मग किडीवर थोडं औषध वापरायचं याला. त्याला म्हणजे ज्याला जास्त औषध वापरायचं काही एवढी काय जरूर नसते याला. म्हणजे यासाठी तुम्ही शेणखत वगैरे वापरता, त्याच्यामुळे शेणखतामुळे रोग कमी होतात. तर याच्यामध्ये बियाण्यांची निवड किंवा रोपांची निवड तुम्ही कशी करता? बियाणांची निवड आम्ही काय करतो माहितीये का, ही फुलं लावलेली ही बघा, ही ताजी फुलं आहे आणि ही सुकलेली फुलं. ही फुलं आपण घरी तयार केलेली फुलं सुकली ना तर मग ह्याचं बी फोडायचं. बी फोडलं की आपल्या शेतामध्ये थोडे गादी वाफा करायचा असतो ना, गादी वाफा करायचा, त्याच्यावर शेणखत टाकायचं आणि हे टाकायचं. हे असं आपण फोडलं ना तेव्हा ह्यातून आतमध्ये बघा ही बी आहे. ही बी आहे ना, बी असं पातळ असं बी टाकायचं आणि त्याच्यावर थोडं मग माती टाकायची. परत माती टाकून पाणी आपले ते झाडे असतो ना किंवा ते जाळी असते त्याने असं पाणी फवारणी करायची. पाणी फवारणी केली की साधारण 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये ते फुलं झाड उगून येतं. झाड उगून आलं की परत मग ते तिकडचं रोप उपटायचं आणि असं मग सरीवरती लावायचं. ड्रिपवरती पाणी चालू केलं ना की तिथं पाणी ड्रिपचं पाणी पडतं की ते एक झाड लावायचं. आपलं पाहिजे तसं अंतर घ्यायचं. आपण 6 फुटाचं घ्यायचं, 2 फुटाचं घ्यायचं, 3 फुटाचं घ्यायचं. त्या मला आपलं ते झाड लावायचं. त्याचं साधारण मग ह्याच्यामध्ये जास्त प्रकार नसतात. हे पिवळं फुलं आणि ही पांढरं सफेद फुलं आणि ही बियासारखं बघा ही त्याच्यापासून बी तयार होतं. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं, तुम्ही ही फुलं सुकवता आणि त्याच्यापासून तुम्ही रोपं तयार करता. साधारणतः बिजली या रोपाची लागवड करायला खर्च किती येतो? साधारणतः तसं बघितलं खर्च कमीच येतो, पण व्यवस्थापन आपण चांगलं व्यवस्थित केलं ना तर खर्च कमी येतो. पण व्यवस्थित नसेल तर मग खर्च जास्त येतो. आपण रोप घरी तयार केलं तर खर्च कमी येतो. आणि परत पाण्याची व्यवस्थापन असं ड्रिपने केलं की परत आपली शेती आपली आधा पण कमी होतो आणि खर्च पण कमी होतो. आणि साधारण तसं बघितलं तर खर्च ह्याला जास्त खर्च येतच नाही. थोडा साधारण खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. फक्त बाजारभाव व्यवस्थित सापडला तर
भरपूर उत्पन्न होतं याचं. हम्म. तसं आम्हाला ह्याच्यामध्ये 200 रुपये किलो सुद्धा आमची फुलं गेलेली होती. ओके सीझन नुसार. आता म्हणजे गेल्या महिन्यामध्ये होते ना हम्म. तर 200 रुपये किलोने फुलं गेली होती. ओके आणि थोड्याच्या शेतीमध्ये सुद्धा आपल्या थोड्या राहणार शेतीमध्ये सुद्धा भरपूर उत्पन्न होतं. ओके. भरपूर फायदा झाला आम्हाला. तुम्ही हे 2 रोपांमधील जे अंतर ठेवलंय ते कशा पद्धतीने म्हणजे किती फूट अंतर ठेवलंय? तर हे बघा हे रोपाचं अंतर आहे, हे 2 फुटाचं अंतर आहे. हम्म. आणि ही आपली ही जमीन ही हलकी जमीन आहे, हम्म. म्हणजे तांबट जमीन आहे. हम्म. आणि याच्यापासून जर काळवट जमीन असेल, चांगली जमीन असेल, ओके. सुपीक जमीन असेल हम्म. तर मग आपल्याला 3 फुटाचं अंतर ठेवावं लागतं. ओके. तर 3 फुटाचं अंतर की मग झाड मोठं होतं ना, हम्म. झाड मोठं झालं की मग मध्ये चालता येत नाही आपल्याला. चालता येत नाही. आणि परत मग फुलांची वाढ पण होत नाही ना. ओके. त्याकरता चांगली सुपीक जमीन असेल तर मग अंतर थोडं जास्त ठेवायचं. हम्म. आणि थोडी तांबट हलकी जमीन असेल, तांबट जमीन असेल तर मग थोडं 1.5 फुटाचं 2 फुटाचं अंतर ठेवायचं. तर आमचं हे 2 फुटाचं अंतर आहे. मग ओके. तर काका तुम्ही याचं विक्रीचं व्यवस्थापन कसं केलंय? विक्रीचं व्यवस्थापन पुण्याला मार्केटला गोलटेकडी मार्केट आहे. हम्म. इथून सकाळी तोडायची हम्म. किंवा आणलीशी पहिले आज समजा आज तोडली. हा. आमची घरी म्हणजे आमची मिसेस असते, ओके. सुनबाई असते, हम्म. मुलगी असते. हम्म. हे सगळं आम्ही सकाळचं किंवा दुपारच्या नंतर तोडायला सुरुवात करतो. हम्म. तोडायला सुरुवात केली की सकाळचे टेम्पो येतो किंवा आपली स्वतःची गाडी असते गाडी असते. किंवा बाईकवरती मला आपली नंतर मोठी गाडी असते ना, हम्म. त्याच्यावरती माल टाकायचा आणि आपलं मार्केटला घेऊन पोचवायचा. ही जी रोप आहे ती वाढायला एक तर 3-4 महिने समथिंग लागतात. तर हा. त्याच्यामध्ये तुम्ही काळजी कशा पद्धतीने घेता? तसं काळजी बघितलं तर विशेष काळजी जसं घ्यायचं झालं काही फरक म्हणजे काय जरूर पडत नाही. हम्म. फक्त त्यात लागवड केली, ड्रीप हाताळली, खत व्यवस्थापन केलं ओके. की आपण नुसतं पाणी सोडायचं. ओके. आणि समजा फुटी करता किंवा वाढ जोमान ते वाढण्याकरता की आपली ही ड्रीप हाताळली ना, त्या ड्रीप मधून तिकडून पाईपामध्ये औषध सोडलं ना तरी चालतं. ओके. आणि मग कसं आपण स्वतः फवारणी करायची किंवा पाणी द्यायची काय त्याला जरूर नाही. बटन मोटरचं बटन दाबलं किंवा पाईपाने पाणी इकडे येतं आणि ड्रिपने पाणी घ्यायला सगळं व्यवस्थित चालू राहतं. त्यामुळे कसं आपल्याला समजा वाटलं की बाबा जोड आपलं झाडू जास्त वाढत नाही तर वाढण्याकरता मग आपलं ते औषध मिळतं आपलं. मग त्या ड्रिप मध्ये सोडलं की ते ऑटोमॅटिक त्या बुंद्याला ते औषध गेलं ना की ते ऑटोमॅटिक झाडाची जोमाने वाढ होते. त्यामुळे तसं काय व्यवस्थापन नसतं, तसं काही बघायचं जरूर पण नाही, एवढं खर्च करायची जरूर पण नाही. पण आपल्याला असं वाटलं की आपलं झाड मोठं होत नाही. पण जसं ऋतूप्रमाणे असेल तर समजा उन्हाळा ऋतूमध्ये जास्त वर्षाची वाढ होत नाही. पण थंडीचा ऋतू समजा आता थंडी आहे, आता झाडाला कुठलं औषध द्यायची काय जरूर नाही. आता आम्ही ही झाड आहे किंवा ही आपली प्लॉट आहे ना, त्याला आपण काहीच जास्त खर्च केलेला नाही. ओके. कुठलं समजा माव्याचं औषध पण मारलेलं नाही, किडीचं औषध पण मारलेलं नाही. सगळं म्हणजे कसं की निसर्गावरती सगळं निसर्गावर सगळं निसर्ग चांगला साथ दिली तर शेतकऱ्याला म्हणजे चांगला फायदा होतो. चांगला फायदा होतो. आणि समजा काय समजा ढगाळ वातावरण असं कुठं काय असेल तर मग तेव्हा काय जो आपलं वाटलं आपण फक्त संध्याकाळ लक्ष दिलं ना आपल्या माहिती पडतं समजा मावा याच्यावरती किंवा रोवर वापरायचा. समजा कीड असेल तर किडीचं औषध फवारायचं. पण शक्यतो असं फवारावं लागतच नाही. आपलं निसर्गावरती ह्याच्यावरती सगळं चालतंय. तर या 3-4 महिन्याच्या कालावधीत साधारणतः या बिजली फुलापासून आपल्याला उत्पन्न किती मिळतं? तसं उत्पन्न भरपूर बाजारभाव असेल तर चांगलं उत्पन्न भेटतं. आता सध्या बाजार तर नाही, आता 20 रुपये किलो आहेत. आणि पाठीमागे 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आमचे 200 रुपये किलो जायचे, 250 रुपये किलो पण जायचे. आता बाजारभाव कमी डाऊन झालेला एकदम. मी कसं सगळ्या शेतकरी फुलं लावली ना, मग फुल जास्त मार्केटला फुलं जास्त आले की बाजारभाव ऑटोमॅटिक कमी होतो. आणि समजा मालच कमी झाला फक्त मग बाजारभाव जास्त भेटतो. तर आम्हाला 250, 200 बाजार सापडला होता. आता 20 रुपये किलो आहे. त्यामुळे उत्पन्न कसं की बाजारभावाच्या त्याच्यावर अवलंबून असतं. उत्पन्न कमी झालं की बाजारभाव जास्त, आणि उत्पन्न जास्त झालं की बाजारभाव डाऊन होतो, कमी होतो. तर काका आमच्या युवा उद्योजकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? तसं युवा उद्योजकांना सांगायचं ठरलं तर सगळ्यांनी ना नुसतं दसरा दिवाळी किंवा हा सीझन पकडून किंवा तो सीझन आपल्याला जास्त मिळेल बाजारभाव मिळेल तसं काय नाही. ही कंटिन्यू आहे ना, ह्याच्याला जास्त खर्च नाही आला. कंटिन्यू हा 3 बारा आपल्याला वर्षातून समजा 12 महिने असतात. 12 महिन्यात समजा ही एक बार आत्ता केली की 3 महिन्यानंतर दुसरं पीक आहे, परत दुसऱ्या शेतामध्ये हीच फुलं लावायची. परत मग